लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथीयांचा सुद्धा समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाइड यशानंतर महायुती सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला. राज्याच्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे विराजमान झाले आहेत. दरम्यान महायुतीला कधी नव्हे ते अभूतपूर्व यश या निवडणुकीत मिळालेलं आहे. या यशामागे काही महिन्यांपूर्वी महायुती सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेचं श्रेय असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान निवडणुकीच्या प्रचार काळात महायुतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे नवं सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेचे पुढे काय अशी जोरदार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं विधानसभेत 35,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या आहेत. यामध्ये 1400 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेली आहे. राज्य सरकारने महिलांचा सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या. आता लाडकी बहीण योजनेमध्ये तृतीयपंथीयांचा समावेश करावा अशी मागणी आमदार प्रवीण दटके यांनी केली आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी ही मागणी केली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. यावर बोलताना आमदार प्रवीण दटके म्हणाले की महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने आत्तापर्यंत अनेक योजना आणल्या. त्यामध्ये लाडकी बहीण योजना आणली, महिलांना बसमध्ये प्रवासात सवलत दिली, मुलींचे उच्च शिक्षण मोफत केलं. आता लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथीयांचा समावेश करावा अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करत असल्याचं ते म्हणाले आहेत. महाराष्ट्रात देशात मला विश्वास आहे. आपल्या सरकारने युवकांकरता रोजगारक्षम या महाराष्ट्रात बेरोजगारी कमी होणे, युवकांना अधिक न्याय मिळण्याकरता सारथी असेल, महाज्योती असेल अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम अधिक सक्षमतेने राबवले आहेत. अधिक राबवण्याची गरज आहे अशी या भाषणातल्या माध्यमातून आपल्यासमोर मी माहिती मांडतो. महिलांचं सक्षमीकरण असेल, सरकारने माझी मुख्यमंत्री लाडकी योजना आणली, माझी लाडकी बहीण योजना आणली, लाडकी लेक योजना आणली, महिलांकरता एसटी मध्ये 50% सवलत दिली, सगळ्या भगिनींकरता मोफत उच्च शिक्षण दिलं. मी या सरकारचं अभिनंदन करतो. हे सरकार लवकरच 2100 करेल असा मला विश्वास आहे. त्याचबरोबर या योजनेत तृतीयपंथी व्यक्तींचा पण समावेश करावा अशी मी या अभिभाषणातून मागणी करतो. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.